ताण लागले की काय नवी प्यावा लागलंय. शेतकऱ्याचा जुगार महाग होईन. मग गणू भाया तुमच्या शेतात आला चहा पाणी काहीतरी काहीतरी. अरे नाही 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 टाकेल नाही टाकेल नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड युट्यूब चॅनलमध्ये. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये. आज आहे 25/2025 ची 1 तारीख. आमच्या घरी नितीन टाक यांचं सोन्याच्या दुकानावाल्यांचं कॅलेंडर फ्री मध्ये भेटलेलं आहे, घरी येऊन पडलेलं आहे. तर आता आहे 1 तारीख आणि आज खूप मोठा दिवस बी आहे आणि आपल्याला दिवसामध्ये काय काय करायचं ते तुम्हाला बघायला भेटेल. तर बघूया 2024 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये तर आपण डेली ब्लॉग टाकू शकलो नाही, 25 मध्ये तरी टाकतात त्याची अपेक्षा मी सर्वांना माझ्याकडून तुम्हाला असेल. चला मग आजचा दिवस सुरू होत आहे आणि आपण नाही आलो म्हणजे चल तू. कुठून आणले? माळेगाव. तर अभय माहिती गेल ते माळेगावच्या जत्रामध्ये, आम्हाला नेलं नाही तुम्ही, लक्षात ठेवा. किती लाग नाही गेली म्हणून नाही 30 रुपये. काही खोटं बोलणार, 150-200 असेल ते घेतलंय. कायला आणले? डॉबी डॉबी डॉंकी डॉंकी. आता रानात निघाला, काय करायचंय सांगा की जरा. चला वाटायला सांगा इकडं. तर मंडळी आम्ही आलात रानामध्ये आणि आले काय केलं ना, शेंगा गेल्या, कुत्र्याला पटा घातला. होती गाडी ते खाली केली. आता म्हैस बांधा आला तिकडं रानामध्ये. म्हैस बांधून आम्हाला जायचं कोळप हाणायला. चला मग कोळप कसं हाणतात, गवत काढतात का त्यावरच काढतात बघूत. तर कसं आहे ना गाय, हे आहेत शेतकरी, आपल्याला नाही शेती, म्हणून ह्यांच्या शेतामध्ये आपले लोक मोकार फिरायला यावं लागेल. अभ्या आमचं शेत तुम्हाला देते. मग गणू भाया तुमच्या शेतात आला चहा पाणी काहीतरी काहीतरी. मस्त पैसा छापायचा काय कमी रानात हाय जरा. रान ए यार चला की बाबा पटकन. अरे चल ते फास घेतलेस, कोळप घेतलं, चल की. 3 कोळपे तर 10 फाशी घेतल्या तर 1 कोळप खांद्यावर घेतले. काय येड झाले. गहू कोळपायचा. तर गाईज आता आम्ही कोळप हे घेऊन आला तिकडं, पण क्लायमॅटिक शॉट काढण्याच्या नादात गहू तुडवायलाय. कोळपेन पाणी दिले. अरे आईच्या गावात नादाला लागून मी बी अडवतो काही लवकरच. मग लोक येडे होत नाहीत ना, सुधरत येत ना, त्यामुळे तू तब्येत सुधारली वागा. जायचं नाही, बॉडी स्टील वागा. वयाने लहान आहे पण विचार लय लवकर म्हातारी झालेत. संगत तशी असते हो बघा. चिखलातून जायलात ज्यावर उगवल नाही बरं का पाणी द्यायला, त्यामुळंच. आणि बैलगाडी आली खालून आणि आम्ही आलात वरून धुऱ्यानं. हे आपलं रान आहे आणि ह्या रानात ज्यावर पेरली आणि तण नाही तरी बी कोळप हाणायचं आहे. विषय गंभीर नाही. वाव आमच्या इथं बैल राहायचं, त्यामुळे आम्ही दोघं कोळपायला. अरे कोरोना व्हायरस व्हायला म्हणून मग मास्क घातलाय का? भारी बैल आहे तुमची. मग लय काळजी घेतली. काळजी बरंच मारित नाही तो. ते नाही, ते जुन्या माणसाला करतात, नवीन माणसाला करतात. जुन्या माणसाला करते. सगळं खरं झालं, पण कोळपे आणले, जू आणलं, फास आणली, काय म्हणतात मुंगसे आणले,
बैल आणले आता येतं येतानाच आणलं ना. चलो लाने के लिए चलो अभी. किती 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 वाजता आलता राहणार? 11 वाजता राहण्यात आला. 1 वाजता कोळपे झोपायला सुरू व्हायला वाजते 2, संपते 6 वाजता. आम्ही गेलता एका गावाला, तिथं आम्हाला भेटली रशी असली माळेगावला नाही रे बाबा, जिथं तिथं माळेगावात नसते प्रत्येक गोष्टीत. ह्याला आहे बघा कडबा. जर आपण टालीव कडबा टाकला ना तर ह्या कप्पीनं आवळायचं असतंय. तर आम्ही लागाले नाही लोकांना फिरणारी कप्पी. हे लाल कलरचं आहे बघा, जाम आवडते, जाम कडबा. हलत डुलत नाही, पेंडी पडत नाही. हे इकडं आपला कडबा उगवायला हिरवा हिरवा गार, बरोबर का नाही? हे काय कामाचं पोरग नाही बघा. नुसतं बोर खायले. बोर मी पाडले तर घेऊन तू आलास. मला दे आता गपची बोर. आरगीला सोडत रे चाल लागली काय शेतकऱ्याचं जुगा माग होय ना तू. आमच्या इथं भुईमुग पेरते जोरात. भुईमुग पेरल्यानंतर अशी धुऱ्याला बुजवून लावते. हा खत पेरायचा, खताचं पोत धुऱ्यावर टांगायचं, विषय संपला. काहीतरी खायची इच्छा झाली, घेतले मग टिपर फोडाय चालू आहे. दादा दातामध्ये इतकी सांड पडली बघा, दातच फाकले. सारखे नाही रे, साशे सारखे टिपर फोडाय चालू केली. ते होय. चला मग आता आकडे जातो. पाणी बी प्यायचंय, ऊस बी खायचंय. मग आब्या ऊस तरी खायला बोलव की. पैसे काय माझ्यापाशी कुठं काय, तू तुझ्यापाशी आहे की ऊस? अरे या मग गाईच ऊस खायला. तुमच्यासाठी सगळ्यासाठी एवढे टिपे आले बघा. अक्का एक ऊस. मी नाही देणार. मग तुम्ही बी येणार नाही. मला नाही एवढं सबस्क्राईब बटन दाबा की बरं वाटते व जरा जीवाला वाटतंय बरं. ऊसात एक टेपरो खाल्ल्यावर